शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीनगुड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 19 एप्रिल 2026 आणि आज आपण पुन्हा एकदा कापूस बाजारभाव आजचे जाणून घेणार आहोत. कापूस दरामध्ये वाढ काही प्रमाणात होण्याचे चिन्ह जे आहेत अजून दिसत आहेत. फार जास्त नाही, परंतु ज्या प्रमाणामध्ये सध्या गठण वाढते काहीतरी थोड्याफार प्रमाणामध्ये कापसामध्ये थोडीफार तेजी ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. किती असू शकते आणि काय असू शकते हे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्यासोबत गठन मार्केट काय आहे हे देखील आज जाणून घेऊयात. बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट आहेत की गठन एवढं वाढलेलं नाही. तर मित्रांनो एकच सांगेल, अपडेट घेत चला, नाहीतर कमेंट करू नका. कारण तुम्हाला जर माहिती असेल तरच कॉन्फिडंटली बोला. कारण मी व्हिडिओ ज्यावेळेस बनवतो ना त्यावेळेस प्रॉपर सोर्स माझ्याकडे असतो. तुमच्याकडं कोणता सोर्स आहे माहीत नाही. तर अपडेट बाकीचे शेतकरी याच्यासाठीच रोज घेतात की त्यांना अपडेट जी आहे ही अचूक कळते. तर आज गठन पुन्हा तेजीत आहे आणि जवळजवळ गठनमध्ये 500 रुपयांची वाढ झाली. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की गठन साधारण 60,000 रुपये झाले, ते आज आपल्याला 60,500 रुपये झालेलं पाहायला मिळणार आहे. म्हणजेच थोडक्यात जवळजवळ गठनमध्ये 500 रुपयांची तेजी आली आहे. आता ही तेजी का आली आहे तर 100% कुठंतरी पुरवठा कमी पडतोय, मागणी वाढते, परिणामी गठनचा दर वाढतोय. परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांना फार काही फायदा होत नाही आणि हे मी सुरुवातीपासून सांगत आलोय. कारण जी मोठी वरची कॉर्पोरेट लॉबी जी आहे ही शेतकऱ्यांचा विचार करत नाही. ते कधी विचार करतील ज्यावेळेस त्यांच्याकडं गठन कमी असेल आणि त्यांना कापसाची गरज असेल त्यावेळेस रेट वाढवले जातील. तरीही सुद्धा सध्या परिस्थितीमध्ये जे 500 रुपये वाढले तर साधारण माझा एक अंदाज आहे की साधारण 100 रुपयांची तेजी आपल्याला आजच्या दिवशी पाहायला मिळू शकते. जो जुन्या कापसाचा दर आहे, जो 1 वर्षापेक्षा जास्त जुना आहे, त्याचा दर साधारण 6,500 रुपयेपर्यंत आहे. जो फरदड आहे चालू वर्षीचा तो साधारण 7,000पर्यंत आहे आणि चांगल्या कापसाचे दर हे 7,500 पासून पुढे आहेत 9,000पर्यंत. आता काल आपण पाहिलं की बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की साधारण 7,700 7,800 रुपये दर आहे. तर तोच दर आज साधारण 100 रुपयांनी वाढून 8,900 पर्यंत होऊ शकतो किंवा 9,000ही होऊ शकतो. आता याच्यामध्ये ठराविक बाजारपेठ आहेत ज्याच्यामध्ये हा दर आपल्याला पाहायला मिळू शकतो. बाकी अजूनही दर पाहण्यासारखे आहेत. फार काही वाढ होणार नाही हे मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलंय. कारण शेवटच्या टप्प्यामध्ये वाढ त्याच वेळेस होते ज्यावेळेस सुरुवातीलाच खूप बाजार वाढलेले असतात. म्हणजे मार्केट सुरुवातीपासून पूर्ण तेजीमध्ये जर असेल तर शेवटपर्यंत आपल्याला तेजी टिकून राहिलेली पाहायला मिळते. आता हे असं झालं की शेवट सगळं काही माल संपत आला, शेतकऱ्यांकडेचा माल संपलाय आणि मध्येच युद्धाचं कारण सुरू झालंय. त्याच्यात युद्धामुळे रॉ मटेरियलचे रेट वाढले नाही आहेत, परंतु तयार मालाचे मात्र दर वाढलेत. परिणामी शेतकऱ्यांना फायदा न होता तो फक्त कॉर्पोरेट लॉबीला होतोय आणि नेहमी कॉर्पोरेट लॉबी ही शेतकऱ्यांना बाजूला ठेवत असते किंवा ती तुडवत असते. तर परिणामी शेतकरी मित्रांनो, ज्यांनी अजूनही कापूस विक्री केला नसेल त्यांनी विक्री करून घ्या. फार थांबून फायदा काही जास्त होणार नाही आणि विश्वास ठेवा, तुमच्यासाठी माझ्याकडून तरी चुकीची माहिती कधी येणार नाही. जो अंदाज मला कन्फर्म वाटतो तो मी तुम्हाला सांगत असतो. कापूस विक्री करण्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल की पुढे खूप बाजार वाढतील, वाढूही शकतील, परंतु त्याचे चान्सेस फक्त 10% आहेत. तर त्या 10%मध्ये तुम्हाला जायचं असेल तर हरकत नाही, परंतु लक्षात ठेवा 90% चान्सेस आहेत तोटा होण्याचा. त्यामुळं फार काही रिस्क घेऊ नका. थोडा कापूस जरी बाहेर काढला तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल आणि उद्याचं काय मार्केट राहतंय हे आपण उद्या सकाळी पाहूयात. धन्यवाद.